श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांनी दिलेला असा मंत्र जो संकटात चमत्कार करतो. जर आज तुमच्या आयुष्यात औषध चालत नसतील, पैसा असूनही मार्ग सापडत नसेल, आपलीच माणसं दूर जात असतील आणि देवही आपल्याकडं पाहत नाही असं वाटत असेल, तर हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांनी दिलेला असा मंत्र जो संकटात केवळ परिस्थिती नाही तर नशिबाची दिशा बदलतो. हा मंत्र मोठा नाही, तो कठीणही नाही, पण त्यामागची शक्ती फारच खोल आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला स्वामी समर्थांचा असा गुप्त संदेश सांगणार आहे जो प्रत्येक भक्ताला माहीत नसतो. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, सच्चे स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला रोज असेच व्हिडिओ इथं स्वामींचे बघायला मिळतील. स्वामी समर्थ कोण होते? स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक संत नव्हते, तर ते चालते बोलते चैतन्य होते. ते भक्तांच्या दुःखात स्वतः उतरायचे. ते संकट पाहून दूर उभे राहायचे नाही, तर संकटात भक्ताच्या शेजारी उभे राहायचे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. त्यांची प्रत्येक कृती ही भक्तांच्या कर्मबंधातून मुक्ती देण्यासाठीच होती. स्वामी म्हणायचे, मी शब्द देत नाही, मी अनुभव देतो. संकट म्हणजे नेमकं काय? संकट म्हणजे फक्त पैसा नाही. संकट म्हणजे फक्त आजार नाही. संकट म्हणजे मन शांत न राहणे, झोप न लागणे, सतत भीती वाटणं, भविष्यात अंधार दिसणं आणि अशा वेळी माणूस देवाकडे जातो. पण स्वामी समर्थ म्हणायचे, जेव्हा मन शांत होईल तेव्हाच माझी कृपा दिसेल. आणि इथेच मंत्राची भूमिका सुरू होते. स्वामी समर्थांनी दिलेला असा चमत्कारी मंत्र, तो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा मंत्र ऐकायला साधा वाटतो, पण लक्षात ठेवा, साधेपणातच सर्वात मोठी शक्ती दडलेली असते. हा मंत्र म्हणजे स्वामींना दिलेली हाक आहे, अहंकाराचं विसर्जन आणि पूर्ण शरणागती. हा मंत्र चमत्कार कसा करतो? स्वामी समर्थ म्हणायचे, मी संकट दूर करत नाही, मी भक्ताला संकट सहन करण्याची शक्ती देतो. आणि ही शक्ती मिळते नामस्मरणातून. जेव्हा माणूस श्री स्वामी समर्थ असं मनापासून म्हणतो, तेव्हा मन शांत होतं, भीती कमी होते, विचार स्पष्ट होतात आणि योग्य निर्णय घडायला सुरुवात होते. एकदा अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी आला. त्याच्यावर कर्ज होतं, पीक वाळलं होतं, घरात आजारी बायको होती. तो रडत रडत स्वामींसमोर बसला. स्वामींनी एकच वाक्य सांगितले, जा, फक्त माझं नाव घेत जा. ज्या माणसाने कोणताही प्रश्न न विचारता श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र जपायला सुरुवात केली, काही दिवसातच गावकऱ्यांनी त्याला मदत केली. पाऊस पडला, आजार बरा झाला. तो परत येऊन म्हणाला, स्वामी तुम्ही चमत्कार केला. स्वामी हसून म्हणाले, मी नाही, ती तुझी श्रद्धा आहे. मंत्र जपण्याची योग्य पद्धत अत्यंत महत्त्वाची कशी आहे ते बघा. योग्य वेळ आहे पहाटे 4 ते 6 किंवा रात्री झोपण्याआधी तुम्ही हा मंत्र जप करू शकता. डोळे अर्धे मिटून फक्त ओठांनी नाही तर मनापासून म्हणा. 11 वेळा संकटात, 108 वेळा नियमितपणे. एक नियम, जप करताना कोणत्याही अपेक्षा करू नका. फक्त म्हणा, स्वामी तू जाणतोस. जर आयुष्यात खूप अडचणी असतील तर स्वामींचा हा नियम पाळा. 21 दिवस दररोज सकाळी 11 वेळा, रात्री 11 वेळा हा मंत्र जपा. 21 दिवसात मन शांत होईल, परिस्थिती बदलायला सुरुवात होईल किंवा बदल स्वीकारण्याची ताकद येईल. हेच तर खरं आहे स्वामींचा चमत्कार. स्वामी समर्थ भक्तांना दुःख का देतात? हा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात येतो. तर उत्तर एकच आहे, सोनं शुद्ध करण्यासाठी ते आगीत घालावं लागतं. स्वामी संकट देतात पण सोडून जात नाही, ते संकटात अदृश्यपणे सोबत असतात. मंत्र जपताना दिसणारी चिन्हे. अनेक भक्त सांगतात, अचानक डोळ्यात पाणी येणं, मन हलकं होणं, स्वप्नात स्वामी दिसणं किंवा कुठून तरी मदत मिळेल. हे सगळं स्वामींचे कृपेचे चिन्ह आहे. स्वामी समर्थ म्हणायचे, जो माझं नाव घेतो त्याची जबाबदारी माझी. पण नाव घ्यायचं व्यापारासाठी नाही, दिखाव्यासाठी नाही, तर पूर्ण विश्वासानं. जर तुम्ही आत्ता कुठल्याही संकटात असाल तर आजच हा मंत्र जपायला सुरुवात करा आणि कमेंटमध्ये फक्त एकच शब्द लिहा, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा जिला आज स्वामींची गरज आहे. स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांच्याच पाठीशी आहे, फक्त विश्वास हवा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.